तर सुप्रभात मित्रांनो, आजची तारीख आहे 6 मे। आज आमचा आहे दुसरा दिवस आणि जसं मी म्हटलं होतं नवीन जोडपं आहे आमचं, त्यांना आज आम्ही घेऊन चाललोय देवदर्शनाला। सगळे जे आपले 2 ते 3 मेन देव आहेत त्यांचं दर्शन घ्यायला आज आम्ही जातोय आणि आता जस्ट निघालोय। इथे आमचं गावात सुद्धा एक मंदिर आहे, त्यांचं तर दर्शन घेतोय देवाचं आणि तिकडून मग रिक्षा केलेत आणि आता आम्ही निघणार। आता काल रात्री जे आम्ही झोपलो ती झोप घेऊन आत्ता जरा आम्ही सगळे थोडे फ्रेश आहोत। थोडी सगळ्यांची आता झोप पूर्ण झाली आहे, सो त्यामुळे आज जरा बरं वाटेल। बस फक्त एकच गोष्ट त्रास देते ती म्हणजे ऊन आता वाढणार आहे कडक, जसं काल वाटत होतं। पण ठीक आहे, काल तो प्रवास होता जास्त जो लांबचा, आज एवढा प्रवास नाही आहे। आज आम्ही घरच्या घरी आहोत, फक्त आता हे देवदर्शन करून येतो। आता नाश्ता बिष्टा केलेला आहे, बाजारात जाऊन काही अजून तिकडे भजी छान मिळतात यार, कुडाळच्या बाजारात तिकडे भजी छान असतात। आणि पुढे जिथे आम्ही पाटात जाणार, पाट नावाचं गाव आहे, तिथे एक देवीचं दर्शन घ्यायचं आहे। तिकडे भजी सुंदर मिळतात, आम्ही पाठच्या वेळेस खाल्ले होते, माझ्या आईला पुष्कळ आवडलेले, सो ते आम्ही खाऊ परत। आणि जसं काल मी तुम्हाला दाखवलं समुद्रकिनारा, हे बघा इथे हे जे घर दिसतं ह्याच्या पाठीच आमचं घर आहे। आता आम्ही इथून असे चालत आलो आणि समोरच समुद्रकिनारा आहे जो मी काल सुद्धा तुम्हाला दाखवला। ते बघा समोर दिसतोय समुद्र, डायरेक्ट समोर समुद्र आहे। म्हणजे इकडच्या लोकांना ना समुद्राचं जर मुंबईत तुम्ही दाखवलात ना, काही त्यांना असं विशिष्ट असं काही वाटणार नाही, बिकॉज हा समुद्र एवढा क्लीन आहे आणि यांना घराच्या एवढा जवळ आहे, काही त्यांना मुंबईच्या कुठल्याही समुद्राचं काही आकर्षण वाटणार नाही। सो हे बघून कंटाळले ॲक्च्युली। चला तर मग निघूया। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओवर, आणि जे काय आजचं प्रोग्राम असेल ते आपण दाखवू, कुठे कुठे दर्शन घेतो, आणि हा व्हिडिओ मी कुठे संपवीन, काय काय ॲड करीन काही माहीत नाही। सो बने रहो व्हिडिओ में, ठीक आहे, चला। हे बघा आमचं घर आहे ना खूप खाली आहे, पूर्ण डोंगर उतरून खाली यायला लागतं। आणि आता पण आम्ही चढतोय ना, बघा ही घाटी केवढी चढण आहे। हे बघा नवीन नवरीला साडीत चढताना प्रॉब्लेम होत आहे, केवढी घाटी आहे बघा, केवढं डेंजर उतार आहे हा। आईंना पण दम लागतोय, सासू माझी, म्हाताऱ्यांना चढायला जरा डेंजरच आहे ते। आता आम्ही बघू रिक्षा ST बस कसं काय मिळतंय तसं जाऊ। वरतून छान व्ह्यू दिसतोय बघा, हा व्ह्यू तुम्हाला मी अगदी टॉपला जाऊन दाखवतो। आणि ऊन आता रखरखीत सुरू झालंय। तर बघितलात तुम्ही सुंदर असा व्ह्यू वरतून, उंचावरून एवढं जबरदस्त दिसतंय ना। आणि मेन म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की हा ब्लू वॉटर टॅग झालेला बीच आहे। स्पेशली ब्लू वॉटर जे नामांकन झालेले आहेत, जेवढे बीच आहेत अख्ख्या महाराष्ट्रात, त्याच्यामधला हा एक बीच आहे, वन ऑफ द ब्लू वॉटर टॅग बीच। सो वरतून बघायला एवढं सुंदर वाटतं। मध्ये जे असं ओपन बेड दिसतं ना, जिकडे असं वाळूमध्येच आलेली आहे, ते पण सुंदर वाटतं बघायला। तर आता हे बघा मी पण टोपी वगैरे घातले, कारण ऊन सॉलिड आहे आणि रिक्षा एकच भेटली, सो बाकीचे सगळे मार्केटपर्यंत गेलेत। आता माझा बच्चू, माझी वाईफ आणि सासरे, आता एक ST येते, ST गेले खाली, तर लाल परीची सैर करायला मिळणार आहे छोटीशी। आमची लाल परी आलेली आहे, चला। पूर्ण आपली बस खालीच आहे। चिंटू आला, इथेच बस हवेला बस कुठेतरी। तर लाल परीत बसायची इच्छा सुद्धा पूर्ण झाली, खूप दिवसांनी बसलोय मी ST मध्ये, बरेच दिवस बसायचं होतं ST। हा थोडकासाच प्रवास आहे, एक 5-10 मिनिटाचा, ठीक आहे। माझ्या बच्चूला आणि बायकोला जरा लाल परी लागते, उलटी वगैरे होते, पण जास्त लांब जायचं असेल तर आता हे थोडकासा प्रवास चालतो। अच्छा, तर ही ST जिकडे आम्हाला लास्ट जायचं आहे एकदम, जे पहिलं मंदिर देवीचं माऊली, तिथे पाटात जायचं आहे, तिथपर्यंत ही ST जाते। तर ठीक आहे, आता आम्ही मार्केटपर्यंत नाही, डायरेक्ट तिथपर्यंत जाणार आहे या STनेच। पुढे जे गेलेत माझी सासू, माझी आई वगैरे, ते रिक्षाने गेलेत, ते रिक्षानेच जाणार आणि आम्ही या STने पूर्ण पाटापर्यंत उतरणार। येताना मग आपण रिक्षाने येऊ। बघा बऱ्याच दिवसांनी आपण केबिनमध्ये येऊन बसतोय, केबिनमध्ये बसायची संधी मिळाली आहे। ड्रायव्हर काकांच्या बाजूला म्हटलं थोडासा छोटासा रस्ता आहे, तर म्हटलं बसूया।
बघा आता आम्ही उतरलो, हे बघा आम्ही पाटामध्ये उतरलोय. पाट नावाचं गाव आहे बघा. ते चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ये आहे बघा, सर्वात पहिलं आम्हाला इथे जायचंय, या मंदिरात दर्शन घ्यायचं. हे बघा कांदा भजी खातो इथे येऊन. हे मंदिर आणि हा चौतरा शिवाजी महाराजांचा दाखवला तो. आणि इथेच हे दुकान आहे. आम्ही पाठच्या वेळेला पण खाल्ले होते, मस्त आवडले होते खूप. त्यामुळे आता आल्यावर इथे घेतलेच भजी. म्हटलं खाऊया एकदा, टेस्ट घेऊया परत खूप दिवसानंतर. सारखं येणं होत नाही ना. तर मित्रांनो, बघितलं माऊली देवीचं दर्शन घेतलं तुम्ही. आणि आता आम्ही सातेरी देवी म्हणजे शांतादुर्गा मंदिर जे आहे तिथे आलोय दर्शनाला. ह्या मंदिरात मी पहिल्यांदा येतोय. ह्या मंदिरात जेव्हा आमचं लग्न झाल्यावर जेव्हा आम्ही इथे आलेलो देवदर्शनाला पहिल्यांदा, तेव्हा ते पाठचे जे 3 मंदिर आहेत जे आता आपण बघणार होतो तेच केले होते. हे केलं नव्हतं, तर इथे मी पहिल्यांदा आलोय. सो मंदिर छान आहे. तर आता आम्ही अजून एका दुसऱ्या मंदिरात आलो आहे. हे सुद्धा मंदिर माझ्यासाठी नवीन आहे. मी सुद्धा जसं ते सातेरी केलं तसंच इथे सुद्धा आधी नव्हतो आलेलो. रवळनाथाच्या मंदिरात आलोय आपण. रवळनाथाचं दर्शन घेऊया. तर आता वाजलेत अडीच वाजले आणि आता आम्ही पाठी घर दिसतंय इथे. हे माझ्या वाईफचेच एक रिलेटिव्ज आहेत. इथे आम्ही थांबलोय त्यांच्या घरी, आजोबांच्या घरी. आणि तिथे आता आम्ही थोडा आराम करतोय. अजून सुद्धा 2 दर्शन घ्यायचे बाकी आहेत. एक महापुरुष आणि दुसरं आपला वेतोबा. पण आम्हाला खूप लेट झाला, ऑलमोस्ट 1 वाजला. तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की इथे बघा समोरच हायवे आहे, मेन रोड जो आहे, आणि लागूनच घर आहे हे. कारण आता कसं आहे ना, आम्हाला लेट झाला त्याच्यामुळे परुळे जे आहे जिथे आम्ही मगाशी एसटीने आलो क्रॉस करून ते मार्केट, तिथे आता काही मिळणार नाही. 1:30 वाजता वगैरे ना सगळं तिकडचं बंद होतं, हॉटेल वगैरे काही जेवायला मिळणार नाही. आणि घरी जाऊन सुद्धा आमचं जे घर आहे आता जिथे आम्ही होतो, घरात सुद्धा आता तिकडे कोणी नाही आहेत, ते बाहेर गेलेत सगळे, त्या काकी वगैरे. त्याच्यामुळे काही मिळणार नाही इन शॉर्ट. तर आता आम्ही इथे थोडं जेवून घेऊ, थोडा आराम करू आणि थोड्याने ऊन कमी झाल्यावर निघू. 2 देवांचं दर्शन राहिलं आहे ते घेऊ आणि मग तिथून घरी. मार्केटमध्ये काय छोटं मोठं सामान घ्यायचं असेल ते घेऊ आणि घरी जाऊया. पण आता इथे जे आम्ही थांबलोय ना, किती सुंदर आहे बघा ना घर. हे असं खेडेगाव टाईप असा जो लुक असतो ना, हे असं प्रॉपर जे खेडेगाव असतं मला आवडतं. बघा किती बाहेर शेणाचं अंगण छानपैकी, आणि घर बघा किती छान. कवळारू. मी कवळारू घरांबद्दल आधीसुद्धा रत्नागिरीच्या एका ट्रिपमध्ये बोललेलो. कवळारू घरांचं महत्त्व काय आहे. आतमध्ये किती थंडावा वाटतो, बाहेर किती ऊन असेल तरी. आजूबाजूचा परिसर दाखवतो मी तुम्हाला. छान इथे छोटीशी बाग आहे. हे बघा हा असा समोर रस्ता आहे दिसतोय तुम्हाला. आणि हे बघा हे अशी खूप झाडं आहेत इथे अशी. हे पूर्ण अशी छोटी मोठी गर्द झाडी आहे अशी. इथे आम्ही खूप भरपूर काजू काढले, त्यांचं स्वतःचंच झाड आहे ते. आणि एक सांगू का, इथे ना मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला आवडते. माझ्याकडे आत्ता मी कॅमेरा आणला नाही इथे. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे कॅमेरा जरी असला घरी तरी लेन्स नाही आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी जी लेन्स लागते ती नाही आहे. बट खरंच मी माझा कॅमेरा मिस करतो आहे. कारण यार इथे आत्ता आल्यापासून, मेचा एवढा कडाक्याचा उन्हाळा असतानासुद्धा मला आत्ताच्या आत्ता आल्यापासून 5 ते 6 जाती म्हणजे अलग अलग बर्ड्स बघायला मिळाले. पटापट स्पॉट झाले. बिकॉज माझी नजर तशी आहे, वाईल्ड लाईफ करत असल्यामुळे थोडं पटकन क्लिक होतात मला, कुठे कोण बसला आहे वगैरे असं. सो एवढी मजा आली ना बघायला. पण फक्त एकच वाईट वाटलं की कॅमेरा माझ्यासोबत नाही आहे. सो मी त्यांचे फोटोज कॅप्चर करू नाही शकलो. बट ठीक आहे, एनी हाऊ नेक्स्ट टाईम लवकरात लवकर आता मला ती लेन्स घ्यायची आहे. आणि नेक्स्ट टाईम कधी ते आलो ना तर नक्की कॅमेरा घेतल्याशिवाय सोबत मी येणार नाही. कारण कोणाची असं घरी वगैरे कुठेही गेलं ना, कुठेही कुठलाही बर्ड स्पॉट होतो आणि मला असं मिसिंग वाटतं की यार कॅमेरा नाही माझ्यासोबत. एनिवेज ठीक आहे, पण छान वाटते ते, एकदम रिलॅक्सिंग वाटतं. हीच तर कोकणाची मजा आहे यार. आणि स्पेशली तळ कोकणात जेव्हा तुम्ही येता ना, म्हणजे महाड माणगाव वगैरे ह्यांच्या जेव्हा पुढे सिंधुदुर्ग, मालवण असं तळ कोकणात जेव्हा तुम्ही येता ना, इकडची एक मजा वेगळीच आहे. म्हणजे हे असं प्रॉपर कोकणात आल्याचा फील येतो. आता आम्ही थोड्याने घरी जाऊ आणि उद्याचा प्लॅन जो आहे मालवणचा आहे. तर बघू कसं काय ते. हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा की नाही, की आज मी एंड करतोय काही आयडिया नाही. कितपत मोठा होतोय बघूया, नाही तर उद्याचा व्हिडिओ आपण वेगळा बनवूया. बघा, आणि इथे ना छान अशी विहीर पण आहे.
पण प्रॉब्लेम एवढंच आहे की थोडी डेंजर आहे लहान मुलांसाठी वगैरे, कारण तिला काठ नाही आहे बघा, अगदी ओपन आहे ती विहीर. हे बघा किती डीप आहे बघा. सो असं गावातल्या विहिरी वगैरे बघायला ना मजा येते यार, सिरियसली म्हणजे मस्त वाटतं. तर मी असंच इथे राऊंड मारतोय, जेवण अजून झालेलं नाही, जेवण होतं आहे. सो तेच टाईमपास करतोय म्हटलं, इथे जरा बरं वाटतंय. हे बघा ह्याचे बघा काय उद्योग चालू आहेत. हा आमचा गावरान गंगू आहे, याचे वेगळेच उद्योग चालू असतात. मस्त मातीत बसलाय, पूर्ण माती भरतोय आणि तिकडे दुसरीकडे नेऊन टाकतोय. गावी आला की गावात लावून जातो पूर्ण. इथे पापाला तर तुम्ही पाहिलात श्रीदेव महापुरुषाला आलेलो आम्ही दर्शन घ्यायला. आता वाजले जवळपास काहीतरी 3:30. हे बघा हे झाड बघा किती मोठं आहे, एवढा मोठा वटवृक्ष झाला आहे त्याचा बघा. हे इथे झाड आहे, याचं मूळ इकडे आहे आणि इथून बघा केवढा पसरला आहे हा. किती प्रचंड याचा विस्तार आहे, म्हणजे बघाल तिकडे त्याच्या फांद्या पसरल्यात. आणि बरोबर मध्यभागी देऊळ आहे. अशी रचना आणि अशी झाडं बघायला खूप कमी मिळतात. असल्या मोठ्या वटवृक्षांची आपल्याला सध्या गरज आहे. ज्या पद्धतीने उष्णता वगैरे वाढते आहे त्या हिशोबाने अशी झाडं टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. नुसतं कोकणात नव्हे तर मुंबईतसुद्धा जिकडे जिकडे ही झाडं आहेत ती टिकवणं आपल्या उपयोगाचं आहे. पण काय आता ठीक आहे, आता सरकार सगळीकडे कुठे ना कुठे झाडं तोडत चाललेत, त्याच्याने खूप त्रास होतो आहे सर्वांनाच, पण ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, चला दर्शन घेऊया. आता सगळे थकलेत, आता जर आता आम्ही तिकडे आराम करून आलो तर बरं वाटतंय. आणि आपले नवरा नवरी जोडपं आपलं गेलेलं आहे आतमध्ये दर्शन घ्यायला. हे बघा इथे वारूळ पण बघा, या झाडाच्या खाली किती मोठं वारूळ आहे, काय बांधलंय बघा, एकदम सुंदर जबरदस्त. तर मंडळी आता आमच्या आजच्या दिवसातलं शेवटचं दर्शन म्हणजे प्रसिद्ध वेतोबाचं मंदिर. हे मंदिर मी पाठच्या वेळेला आलेलो तेव्हा काम चालू होतं आणि बरंच काम बाकी होतं, पण आता त्यांनी मंदिराची डागडुजी केली आहे, कलरकाम वगैरे केलं आहे, सुंदर वाटतंय मंदिर. देवाची चप्पल बघा केवढी मोठी आहे. माझ्या मुलाचा हात बघा आणि चप्पल बघा केवढी मोठी आहे. सुंदर केलं आहे मंदिर. आता हे बघा मस्त नक्षीकाम वगैरे केलं आहे आणि छान बांधलं आहे मंदिर आता. इकडे छोटीशीच बघा कशी विहीर आहे मस्त. तर आजचा दिवस संपला आमचा. देवदर्शन करताना खूप गरम असल्यामुळे वगैरे खूप थकायला झालं. सगळे आता बघा हवा खात आहेत. कपल आमचं थकून बसलेत, स्पेशली आमची नवीन नवरी बिकॉज साडी घातलेली आणि अशा वेळेला हे तुम्हाला जे दाखवलं मी डोंगर चढायला लागतो आमचं, वरती जायला लागतं ते सगळं, प्लस बाहेर उन्हामध्ये सगळं फिरायचं खूप म्हणजे कठीण असतं आणि अंगावर कपडे चिपकतात अक्षरशः. सो त्याच्यामुळे खूप कंटाळली ती पण. सो सगळे आता थोडक्यात थकलेत आणि बीचवर आलो आहे आम्ही आता परत. आमच्या घराच्या समोरच बीच आहे, सो त्याच्यामुळे काल पण दाखवलं तुम्हाला. तर आता जरा आराम करतोय. मस्त हवा सुटली संध्याकाळची, ते मस्त हवा सुटते. सो आता जरा रिलॅक्स करतोय. ही आमची बायको पण आलेली आहे. ते बघा ते तिकडे टकलू आमचं खेळतंय.
ते त्याचं मातीमध्येच असतं. आजचा दिवस इथे संपवूया, बट उद्या मालवणला जायचं आहे, तर ते सगळं ॲड करून मगच हा व्हिडिओ आपण एंड करू. संध्याकाळी जरा आज चिकनचा बेत आहे, आज जरा चिकन खाऊ. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आजचा दिवस आहे तिसरा आमचा इकडे आणि तारीख आहे 7. आणि जसं मी काल म्हटलं होतं, आम्ही आता चाललोय मालवणला. सगळे नाही येत आहेत, सगळ्यांनी बाकीच्यांनी प्लॅन कॅन्सल केला. आई, सासू वगैरे, सासरे कोणीच येत नाहीत, माझी बायको पण नाही. त्याला कोणा खूप थकायला होतं, तर त्यांना काही इच्छा नाही आहे फिरायची वगैरे. आता फक्त 3 जण जातोय, माझा साला, माझा मेवणा म्हणजेच त्याची बायको, म्हणजेच नवीन कपल आणि मी, बस थोडक्यात 3 जण. आणि मालवण इथून काहीतरी 22 किलोमीटर आहे. तर आम्ही कालसारखीच रिक्षा केली आहे, एका रिक्षात आम्ही 3 जण होऊन जाऊ मस्त. जो काल तुम्हाला चढण दाखवलेली रस्ता, तीच चढण आम्ही चढतोय. आता दमायला होतं आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 8:30. तर मालवणला जाताच आता जस्ट निघाल्या पडव्यातून पुढे आल्यावर एक मंदिर लागतं, येसू अक्का माऊली. सो म्हटलं इथून दर्शन घेऊन चाललोय आम्ही पुढे. सकाळचे वाजलेत 9:30 आणि आम्ही मालवणात पोचलोय रिक्षाने. आता जेट्टीवर आलोय. जेट्टीने जायला लागतं आतमध्ये किल्ला बघायला. मालवण किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला जो आहे तो आता बघायला जातोय. मस्त बनवलंय बघा हे. मी पहिल्यांदाच येतोय मालवणात. माझा संबंध नेहमी रत्नागिरी, माझं गाव राजापूर आणि आता लग्न झाल्यापासून कुडा, इथेच माझं येणं जाणं. अदरवाईज आत्ता हे वेंगुर्ला, मालवण वगैरे कधी आलो नव्हतो. आणि मालवणात येऊन सर्वात पहिला स्पॉट आपण बघतोय सिंधुदुर्ग किल्ला. चला. तर इकडे जेट्टीचे पर पर्सन 100 रुपीज आहेत. तर हे लक्षात ठेवा जर तुम्ही येत असाल तर. 100 रुपीज पर सीट आणि ऑलमोस्ट 30 लोकांना एक साथ घेऊन जातात. 30 लोकांच्या बॅचला आहे. आता ते म्हणतायत जसं की 30 लोक झाल्यावर बोट सोडणार. तर आता जी बोट आपल्याला नेते तीच बोट आपल्याला रिटर्न घेऊन येते. हॅलो. आम्ही आज सगळे ब्ल्यू थीममध्ये आहोत. नवरीने पण आमच्या ब्ल्यू घातलं, मी पण ब्ल्यू आणि माझा साला पण ब्ल्यू थीममध्येच आहे. सो योगायोगाने थीम मॅच झालेली आहे. ही बघा आपली बोट आलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जातोय. बघा आम्ही सगळे बसलोय. लाईव्ह जॅकेट घालावं लागतं सर्वांना, कंपल्सरी आहे. सो बसलोय. खूप दिवसांनी बोटीत बसतोय आपण. आहे ना. तो बघा समोर किल्ला आहे. पटके हाथ में आ गई भाई. आता एवढी मोठी लाट आलेली ना, बोट अशी झाली पूर्ण अशी. सिरियसली हे होणार आहे. मी लाईट हाऊसला मी नाही येत. कॅन्सल. आपल्याला पाण्यात भीती वाटते, जी आहे ती आहे. सो जास्त आपण पाण्याची मस्ती करत नाही, पण ठीक आहे एवढं थोडं करू शकतो, कधीतरी चालतं. पोचलो फायनली. हार्डली 5 मिनटं लागतात. यार पाण्याचा कलरच बघा ना, काय टॉर्कोइस कलर दिसतोय बघा ना. मस्त फुल क्लीन क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. आणि ते बघा तिकडे वॉटर स्पोर्ट्स होत आहे, दिसतंय. तसं हत्तीला ज्यावेळी किल्ल्यावर आणता आला तशा तुला म्हणून त्या दरवाजाला वळण दिलेलं आहे. आता वळण आहे ते बघा राईट साईडने, तुम्ही अशा आतमध्ये आला. ते राईट साईडने कशाला बांधलं तर कधी लढाई झाली, शत्रू लोकांनी किल्ल्यावर हल्ला केला की आपले जे मराठी मावळे आतमध्ये राहत असणार ते दरवाजा उघडून जेव्हा युद्धाला बाहेर येतील, त्यानंतर लढाई स्टार्ट करताना आपल्या राईट हँडमध्ये तलवार पकडून शत्रूवरती वार करतील. मग त्यांना राईट साईडने तलवारकडे मुका फेस मिळावा म्हणून राजंटन राईट साईडने ओपन बनवून घेतलेले आहे.
जर समजा लेफ्ट साईडने बनवून घेतलं असतं तर आपल्या लोकांना युद्धाच्या वेळी तलवार फिरवावं लागली होती आणि आपले लोक लढाईमध्ये हरले असते, कारण जास्त लोक राईटीच असतात बघा. तर असं बनवलंय बघा, येणारा मार्ग तो छोटा गल्लीसारखा ठेवण्यात आलेला आहे आणि बाहेर पडणारा रस्ता मोठा ठेवलेला आहे, रुंद झाला आहे. कशाला की शत्रू याचे ते हजारोच्या संख्येने आक्रमण करायला यायचे आणि गडावरती मावळे 200 ना ते 300, राजांकडे सैन्य कमी असायचे. येणारा मार्ग छोटा बांधल्याने काय व्हायचं, शत्रूचे सगळे काही एकदम येत नव्हते. मग समजा त्यांचे 5-6 लोक तिकडनं आले, ही जागा रुंद काय पावणार, आपले 10 ते 12 मावळे ते तलवार उभे राहणार आणि येणाऱ्या शत्रूच्या 5-6 लोकांच्या तलवारने कापून टाकणार. त्याने काय होणार, शत्रू लोक मरून कमी कमी होत जाणार आणि आपली लोक तेवढीच राहणार. म्हणजे कमी लोकांमध्ये जास्त लोकांची वॉर करत ना गोरीला वॉर, त्याचा तो राजाने भाग बनवला. मुद्दाम येणारा मार्ग छोटा बनवला की शत्रूची लोक कमी संख्येने आतमध्ये यावी आणि बाहेर पडणारा रस्ता मोठा ठेवला की आपल्या लोकांना लढायला जास्त पेस राहावा. आता समजा ह्याच्या उलट जरी झालं की शत्रूच्या 5 लोकांनी आमच्या सगळ्या लोकांना युद्धामध्ये मारलं आणि त्यांनी दरवाजा तोडण्यासाठी जवळ येण्याचा प्रयत्न केला, तर ते शत्रूच्या अंगावरती गरम तेल ओतण्यासाठी वरती झरोके लावले बघा. मेन गेटला 3 होल ठेवले आहेत बघा आणि बाकी वरून सगळीकडून होल दिसत आहेत बघा. आता युद्धामध्ये कसं चालायचं, काही लोक खाली राहून युद्ध करत आणि काही लोक भिंतीच्या वर राहून लढाई करत. तानाजी बघितलं शेवटला बघा, काही लोक खाली होते मावळे आणि काही मावळे वरती होते बघा. तर समजा खालच्या मावळ्यांना शत्रूने तलवारने कापून टाकलं तर वरचे मावळे काय करायचे, वरती एक इमारत आहे बघा काळ्या कलरची, तिला नगारखाना इमारत म्हणतात. तर ते इमारतीत आतमध्ये जागा आहे ना, तिथे कढईमध्ये गरम तेल केलं जायचं आणि ते गरम झालेलं तेल ते मावळे वरून त्या होलमधून ओतत राहायचे. आता इमॅजिन करा, शत्रू दरवाजा तोडण्याची जवळ आलाय आणि त्याच्या अंगावर ते गरम तेल पडत आहे, तर त्याला त्याचा चटका लागणार आणि शत्रू दरवाजापासून मागे सरकणार, तो जवळ यायला बघणार नाही. आणि जे वरून होल सोडलेले असतात ना, तिथनं जे तेल सोडलं जातं याने काय होतं, ह्या भिंती खालपर्यंत तेलकट होऊन जातात आणि भिंती तेलकट झाल्यामुळे शत्रूला वर चढायला ग्रीप मिळत नाही. म्हणजे शत्रू दरवाजापर्यंत येऊन पोहोचला तर तो दरवाजा आतमध्ये जाऊ नये किंवा भिंतीवरून चढून किल्ल्यात एंट्री करू नये म्हणून राजाने दरवाजे इथे सगळे छोटे झरोके वरून बनवून आपण इथे बघत आहोत. आणि दरवाजासमोर दगडाचा बुरुज बनवलाय बघा. आता हा बुरुज कशासाठी बनवला, तर शत्रूने समजा तोफेने हल्ला केला पलीकडून, तर तोफेने जे लोखंडाचे गोळे येणार ना, ते बुरुज असण्याचे गोळ पलीकडे अडकणार आणि दरवाजा सुरक्षित राहणार. म्हणजे शत्रूच्या तोफेचा मारा डायरेक्ट वरती पोहोचला जाऊ नये म्हणून दरवाजासमोर ती दगडाची भिंत केलेली आहे, त्याच्यामुळे शत्रू तोफेने सुद्धा दरवाजाला ब्रेक करू शकत नाही. आता हा जो किल्ल्याचा दरवाजा आहे, हा किल्ला बांधला तिथपासून आजपर्यंत तोच दरवाजा, अजून तो चेंज झालेला नाही, जो राजाने लावलेला तोच हा दरवाजा आहे. सागवान लाकडाचा दरवाजा आहे, 360 वर्ष झालेला. हा दरवाजा आम्ही सकाळी सूर्योदयाला उघडतो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा दरवाजा क्लोज करतो. दरवाजा आतमध्ये जागा दरवाजे पहारे गिरायचे, त्यांना जागा बांधली, त्याला मराठीमध्ये देवड्या म्हणायचे. आणि बाहेर हनुमानची मूर्ती आहे, जर राजाने बसवली. हनुमानला आपण शक्तीचं रूप मानतो. समजा आपले मावळे लढाईमध्ये हान मानू लागले तर त्यांना हनुमानापासून एक लढण्याची ताकद मिळावी म्हणून हनुमानची मूर्ती राजाने बाहेर बांधून घेतली. आणि असे पूर्ण किल्ल्याला राजाने एकच प्रवेशद्वार बांधलं, ज्याला मराठीमध्ये गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात. म्हणजे गाईचं मुख पुढे छोटं आणि मागे रुंद, जसा दरवाजा पुढे छोटा आणि मागे रुंद केलेला आहे. तसा दरवाजा बनवण्याचे 2 फायदे राहतात. पहिला फायदा काय, तर मुख्य म्हणजे दरवाजा बाहेरून दिसत नाही बघा. तसं शत्रूने समजा कोणी आक्रमण केलं तर शत्रूला दरवाजा ओळखायला वेळ लागायचा आणि त्याचा फायदा घेऊन आपल्या लोकांना लढाईला तयारी करायला वेळ मिळायचा. गाईड केलाय ना आपण, तर मित्रांनो, तुम्ही ते गाईड जे सांगत होते त्यातली थोडी माहिती ऐकली असेल. घुमावदार दरवाजा का बनवला होता आणि जी काही थोडीफार माहिती सांगितली ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही ऐकली त्यांच्याकडूनच, ते बेटर झालं. तर आता आम्ही किल्ला फिरतोय. बाहेर नकाशा लावलेला आहे किल्ल्याचा की तुम्ही कुठे आहात त्या मॅपमध्ये बघून तुम्ही फिरू शकता, तुम्हाला काय काय फिरायचं आहे तसं. तर आता मी ते आलो. आता शिवाजी महाराजांचं मंदिर आहे प्रॉपर इथे, सुरुवातीला आतमध्ये आलात की बघा किल्ल्यावर फिरताना मध्ये मध्ये छोटे छोटे स्टॉल आहेत. तर तुम्हाला काय तहान वगैरे लागली, लिंबू सरबत, छास वगैरे बरंच काही आहे. तर थकवा लागला तर ते ऑप्शन आहे, स्पेशली अशा सीझनमध्ये येत असाल तर. ह्या टप्प्यावर पोचलो. इकडे एक महादेव मंदिर आहे आणि भुयारी मार्ग आहे असं पण लिहिलेलं आहे. विहीर आहे, विहीर मस्त. बघा या किल्ल्यावर ना विहिरी खूप आहेत, जवळपास 7 विहिरी आहेत काहीतरी, असं माझा मेवणा पण बोलतोय, आता माहीत नाही पण. आणि व्यवस्थित त्यांनी बांधकाम करून थोडी डागडुजी करून वगैरे केलेली आहे. बघा हे दिसतं, हे डागडुजी आत्ता केलेली आहे. हा एक समोर बुरुज वाटतोय. किल्ला असा खूप ओपन आहे, त्याच्यामुळे पाणी लागणार, थकवा होणार. सो पाणी घेऊन या सोबत, नाहीतर इथे तर आहेच, इथे स्टॉल्स आहेत मध्ये मध्ये जसं मी म्हटलं. बघा आता इथे ऑन द वे परत एक भवानी माता मंदिर लागलेलं आहे. हे बघा आता इथून खाली जायला जागा आहे, असं हे गोल फिरून जायचं आहे. तर मी आता बघतो इथून जायला रस्ता आहे का. आहे खाली रस्ता. सो आता मी जातो जरा, ते दोघं नाही येत आहेत तर मी जरा जाऊन फिरून येतो.
हे बघा इथे जिने आहेत वरती चढायला, तर जाऊया आपण. या पायऱ्या बघ खूप उंच उंच आहेत, उंच उंच पाय टाकावे लागत आहेत, पण नो प्रॉब्लेम. अरे आपण फिरलो यार, गड किल्ले केलेले आहेत आपण. हे असं पूर्ण साईडवेज असं तुम्हाला पूर्ण बॉर्डर ही अशी वरतून फिरता येते, सुंदर वाटतं यार. बघा मी पूर्ण टॉपला आलो आता, टॉपवरून बघा काय वाटतंय. तर किल्ला बघितलात तुम्ही, जेवढा आम्हाला कव्हर करता आला दाखवला. ऑलमोस्ट सगळे लोक तेवढंच स्पॉट कव्हर करतायत आणि ऊन एवढं आहे ना की फारसं अगदीच कव्हर करणं कठीण आहे. बघा लोक अजूनही येतात. आता वाजलेत 11:15 आणि आता आमची बोट 32 नंबर आहे, तर आम्हाला तेच 1 तास देतात तुम्हाला. 10ला 10 मिनिटं असताना आम्ही आलेलो, आम्हाला सांगितलेलं 11 वाजेपर्यंत काय तो किल्ला फिरून रिटर्न या, तुम्हाला टाईम देतात आणि 1 तासात आरामात होतो किल्ला फिरून. सो त्याच्यामुळे टेन्शन नाही. पण इकडचं पाणी आवडलं यार, पाणी काय कलर आहे पाण्याचा, जबरदस्त. आता बघा आम्हाला ना समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे, तो पुतळा बघायला जातोय आम्ही. पण किल्ल्याचा एक्सपिरियन्स छान आहे, सुंदर किल्ला आहे. म्हणजे खूप विचारपूर्वक बांधणी केलेली आहे किल्ल्याची. आणि शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे खरंच सगळे स्पेशलच असतात. खूप विचारपूर्वक त्यांनी शत्रूशी लढा देण्यासाठी सगळे किल्ल्यांची बांधणी केली होती. तर दुपारी 12चं मध्यान्नीचं ऊन, सॉलिड सूर्य तळपतोय. तिकडे आम्ही मॅगी वगैरे खाल्ली, थोडं कोकम सरबत वगैरे प्यालो आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे मोठा पुतळा आहे, सुंदर आहे खूप, तो बघायला आलो आहे. हे बघा हे दिसतंय असं राऊंड आम्ही फिरून आलो आहे. बट रिक्षाने आलो, इथून तुम्ही चालत येऊ शकता असं, बट आम्ही ऑटो केली कारण ऊन खूप आहे, प्रचंड आहे. ऑटोचे 50 रुपये घेतले तिथपासून इथपर्यंत. रॉक गार्डन पण बघायचे, पण रॉक गार्डन छान आहे नो डाऊट, पण तिथे बघण्यासारखं असं काही नाही एवढ्या उन्हात. उंच दगडावर असं बनवलेलं काहीतरी गार्डन आहे म्हणून त्याला रॉक गार्डन काहीतरी नाव दिलं आहे. पण तिकडे शो असतो, नाईट शो कारंजाचा, फाउंटन असतं, ते बघण्यात मजा असते संध्याकाळी. पण आता आम्ही तेवढं थांबायचं नाही आहे, आम्हाला खूप उशीर होईल जायला. सो आता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघूया आणि मग अजून एक गणेश मंदिर आहे इकडे, ते बघू आणि मग जेवायला जाऊ. हे बघा ह्याला असं राजकोट नाव दिलंय, राजकोट किल्ला समजा असं. शिवाजी महाराजांचा इथे महापुरुष मंदिर पण आहे एंट्रीला. बघा आता थोडे येडे चाळे करायला आलोय. हे आम्ही ते छत्रपती महाराजांचा पुतळा बघितला आणि ते लागूनच थोडं किनारा आहे पाणी, तर थोडं पाण्यात पाय भिजवायला आलो. मस्त यार, पाणी हलकंसं थंड आहे, एवढ्या गरमीत सुद्धा आहे तसं बऱ्यापैकी, जरा पाय गार झाले. तर मित्रांनो, राजकोट किल्ल्यापासून जवळच हे मंदिर आहे, इथे नक्की या. जय गणेश मंदिर आहे आणि आतमध्ये मूर्ती सोन्याची आहे, सोन्याचा गणपती आहे. सो बघूया जाऊन, चला. आता बघा आम्ही चालत चाललोय बीचपर्यंत, येताना रिक्षाने आलो. पण यार इकडे रोड्स बघा ना, फुल गोवा टाईप लुक आहे. अरुंद छोटेसे रस्ते, दोन्ही साईडला अशी बैठी कौलारू घरं. तर मित्रांनो, सगळं फिरून झालं आहे. मोजकेच 2-3 स्पॉटच केले. तारकर्ली जायचा पण विचार होता, पण तारकर्ली काय नाही, शेवटी तिकडे आता टुरिस्ट लोकांची भरपूर गर्दी आहे. तो रिक्षावाला ज्याच्यासोबत आम्ही आलो ना, तो रिक्षावाला म्हणाला तिकडे पॅक असतं, कारण आता टुरिस्ट तिकडे तुटून पडलेत. आणि दुसरी गोष्ट काय, येऊन जाऊन बीचच आहे तो, फक्त थोडा साफसुथरा आहे. तिथं आमचा जो घराजवळ जो बीच आहे तो सुद्धा तसा व्यवस्थितच आहे. तर आता जेवायला आलो, जेवून आम्ही डायरेक्ट रिक्षा करून
घरी. तर मित्रांनो आता वाजले 6. आम्ही आलो घरी ऑलमोस्ट काहीतरी 4:30 पावणे 5ला घरी पोहोचलो. मजा आली, मस्त वाटलं. फक्त उन्हाचा थोडा त्रास झाला आणि हा व्हिडिओ आता माझ्या मते लॉंगच झाला आय थिंक सो. आता आम्ही पुन्हा जरा दमलेलो वगैरे, तर थोडं घरी फ्रेश झालो आणि इथे आलो आमच्या ह्या भोगव्या किनारपट्टीवर. पाठी आमचं लांब घर आहे इथे एकदम पाठी. तिथून आम्ही असे चालत आलो आणि इथे भोगवे किनारपट्टी आहे प्रॉपर. आणि इथे पण छोटे मोठे स्टॉल आहेत. आणि इकडे ना टुरिस्ट लोक जास्त असतात. टुरिस्ट लोकांची गर्दी असते जरा थोडीशी. हे बघा आंघोळ करत असतं, हे बघा. कारण इकडे एक एंट्रन्स आहे असा यायला, इथून जास्त येतात टुरिस्ट. सो आता आम्ही ते जरा आलो असेच राऊंड मारायला. आणि आता बघूया काहीतरी असं टाइमपास भजी बिजी खाऊया. असं पोट भरलंय माझं, तर आम्ही खाऊन आलोय ना. पण ठीक आहे, आता बायको नव्हती आली सोबत, तर आम्ही आता थोडं आलोय टाइमपास आणि बघू भजी बिजी टाइमपास काहीतरी खाऊ. पण म्हटलं आज सनसेट व्हायच्या आधी थोडं राऊंड मारून येऊ काही झालं तरी. 9 तारखेला आम्ही रिटर्न जाणार आहोत. सो म्हटलं ॲटलिस्ट आज राऊंड मारूया. मी काय म्हणतो, बाकी व्हिडिओ जर आवडला असेल ना, जे काय कालपासून आजपर्यंत जे दाखवलं, तर प्लीज लाईक करा व्हिडिओला. एवढं बघता तर लाईक करून जा आणि सबस्क्राईब करा. जे नवीन असाल कोणी तर सबस्क्राईब करा. असे खूप सारे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला जर ते येता येत नसेल तर तुम्हाला ते व्हिडिओमधून एक्सपिरियन्स करता येईल. आणि पाठी बघा किती छानसा सनसेट होतो आता. हा बघा खूप सुंदर असा सनसेट होतोय. या सुंदरशा आपल्या निसर्गाची काळजी घ्या. इथे खूप बॉटल्स टाकलेल्या आहेत प्लास्टिकच्या. एवढ्या सुंदर किनाऱ्यावर प्लास्टिकच्या बॉटल टाकू नका यार. बस मजा घ्या, आनंद लुटा, पण साफसुथरं ठेवा. तर चला मग, टाटा बाय बाय. काळजी घ्या, कीप ट्रॅव्हलिंग. भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.